नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी डॉक्टर रणजित खराडे, एम-व्ही-एस-सी ॲनिमल न्यूट्रिशन. तर आज आपण चिकनचे पोषण मूल्य पाहणार आहोत. म्हणजे चिकनमध्ये काय-काय न्यूट्रिशनल घटक असतात, म्हणजे शरीरासाठी काय-काय चांगले घटक असतात चिकनमध्ये हे आपण पाहणार आहोत. तर चिकन हे प्रथिनांनी समृद्ध आणि पौष्टिक अन्न आहे. प्रथिने म्हणजे इंग्लिशमध्ये प्रोटीन. तर चिकनमध्ये प्रोटीन हे एकदम जास्त प्रमाणात असतं, जे शरीराच्या वाढीसाठी आणि ताकदीसाठी महत्त्वाचं असतं. आणि तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी देखील प्रोटीन म्हणजेच प्रथिने हे महत्त्वाचे असतात. तर चिकनमध्ये काय-काय पोषक घटक असतात ते आपण पाहूया. तर सगळ्यात पहिल्यांदा चिकनमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात असतं पाणी. तर चिकनमध्ये साधारणतः 75% पाणी असतं, त्यामुळे ते पचायला हलकं असतं. आणि प्रोटीन सगळ्यात महत्त्वाचं चिकनमध्ये प्रोटीन असतं. तर ते किती टक्के असतं? तर चिकनमध्ये 19% प्रोटीन असतं आणि प्रोटीन स्नायूंची वाढ म्हणजेच मसलची वाढ, रोगप्रतिकार शक्ती म्हणजे इम्युनिटी, शरीराची दुरुस्ती आणि ताकद वाढवण्यासाठी महत्त्वाचं असतं. नंतर आहे फॅट. फॅटलाच आपण मराठीमध्ये म्हणतो चरबी. तर चिकनमध्ये साधारणतः 2.5% फॅट असतं आणि हे फॅट शरीराला ऊर्जा देण्याचं काम करतं. त्यानंतर असतात खनिजे. तर खनिजे म्हणजे मिनरल्स. तर चिकनमध्ये फॉस्फरस, आयर्न, झिंक, पोटॅशियम यांसारखे खनिजे असतात. हे खनिजे म्हणजे हे मिनरल रक्तनिर्मितीसाठी आणि शरीराच्या कार्यासाठी आवश्यक असतात. तर एक महत्त्वाचा पॉइंट आहे, की चिकनमध्ये एक मिनरल नसतंच. ते अस ते आहे कॅल्शियम. मिनरल अब्सेंट इन मीट कॅल्शियम. तर ते एक पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे आणि व्हिटॅमिन्स. व्हिटॅमिन्स म्हणजे जीवनसत्वे. तर चिकनमध्ये व्हिटॅमिन बी6 म्हणजेच पायरिडॉक्सिन, व्हिटॅमिन बी12 म्हणजेच सायनोकोबालमाइन, व्हिटॅमिन बी3 म्हणजेच नियासिन भरपूर प्रमाणात असतं. आणि हे शरीराची ऊर्जा वाढवतात आणि मज्जासंस्थेसाठी उपयुक्त असतात. मज्जासंस्था म्हणजेच नर्व्हस सिस्टम. तर नर्व्हस सिस्टमसाठी हे एकदम चांगले फायदेशीर असतात. तर व्हिटॅमिन सी हे चिकनमध्ये अब्सेंट असतं. म्हणजे चिकनमध्ये व्हिटॅमिन सी नसतंच आणि व्हिटॅमिन सी हे रोगप्रतिकार शक्ती चांगली ठेवण्यासाठी महत्त्वाचं असतं. मग ते चिकनमध्ये नसल्या कारणानं आपल्याला व्हिटॅमिन सी हे लिंबाद्वारे घ्यावं लागतं. जे आपण लिंबू जेवणामध्ये चिरून एक फोड घेतो, ते रोज घेतली पाहिजे कारण त्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं, जे की रोगप्रतिकार शक्ती चांगली ठेवण्यासाठी महत्त्वाचं असतं. त्यानंतर आहे कार्बोहायड्रेट. तर चिकनमध्ये कार्बोहायड्रेट हे जवळपास नसतातच. त्यामध्ये फक्त प्रोटीन असतात. म्हणून ते उच्च प्रोटीन अन्न मानले जातं. प्रोटीन म्हणजेच प्रथिने. तर थोडक्यात आपण सारांश बघूया. तर चिकनमध्ये पाणी असतं 75%, प्रोटीन म्हणजेच प्रथिने असतात 19%, फॅट असतं 2.5%, खनिजे म्हणजेच मिनरल असतं 1% आणि व्हिटॅमिन्समध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स असतं. म्हणजेच त्यामध्ये व्हिटॅमिन बी6, बी12, बी3 हे भरपूर प्रमाणात असतं. फक्त व्हिटॅमिन सी अब्सेंट असतं आणि मिनरलमध्ये कॅल्शियम अब्सेंट असतं. तर अशा प्रकारे आज आपण चिकनचं पोषण मूल्य म्हणजेच न्यूट्रिशनल व्हॅल्यू ऑफ चिकन बघितली. त्यामध्ये पाणी, प्रोटीन, फॅट, खनिजे, व्हिटॅमिन, कार्बोहायड्रेट इत्यादी आपण माहिती घेतली. तर धन्यवाद.